A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देताना जेव्हा तुम्ही तयारी करत असतात तर ही जी स्पर्धा परीक्षा आहे हा एक प्रकारचा खेळ असतो। तुम्ही म्हणाल की सर MPSC ला आणि खेळाला कुठे जोडताय? तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हणजे नक्कीच खेळ। तर खेळ खेळताना खेळाडूला त्या खेळाचे सगळे नियम माहिती असणं हे खूप गरजेचं असतं, कारण प्रत्येक खेळाचे काही अलिखित नियम असतात, अटी असतात, शर्ती असतात आणि त्या अटी शर्ती जर समजून घेतल्या नाही तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देताना 2-3 बाबी तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत। आता याच्यामध्ये पहिली बाब कुठली आहे तर कुठल्याही खेळाचे नियम हे तुम्हाला माहिती असले पाहिजे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचे नियम तुम्हाला माहिती असले पाहिजे। बरं, नुसतं माहिती असून चालणार आहे का? नाही, तर तुम्हाला ते जे नियम आहेत नुसते माहिती नाही तर ते समजलेले असले पाहिजे। आणि तिसरी गोष्ट की यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला ते सगळे नियम मान्य असले पाहिजे। ह्या बाबी जर तुम्हाला कळल्या, हे नियम जर तुम्हाला कळले तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। आणि कुठल्याही टप्प्यावरती, कारण कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर हे मला माहितीच नव्हतं, की हे नियम मला माहितीच नव्हते। आता याच्यामध्ये कुठले नियम आहेत तर पहिला नियम आपण समजावून घेऊया, कारण तुम्हाला माहिती आहे की MPSC मधली राज्यसेवा असो किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असो किंवा कृषी सेवा किंवा वनसेवा असो, 3 टप्पे असतात। पहिला टप्पा पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिम, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आणि तिसरा टप्पा मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला नियम आणि सोपा सरळ नियम काय आहे तर पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेचे कुठलेही गुण तुमच्या सिलेक्शनसाठी उपयोगाचे येत नाही किंवा उपयोगात येत नाही। त्याच्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे। सगळी एनर्जी जर पूर्व परीक्षेला गेली तर मुख्य परीक्षा आणि मुलाखत देताना तुम्हाला त्रास होतो किंवा तिथपर्यंत ती एनर्जी टिकतच नाही। तर एक लक्षात घ्या की पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग आहे। त्याच्यामध्येही 2 पेपर आहेत बघा, GS आणि तुमचा CSATचा। तर CSAT परत क्वालिफाईंग आहे, तुम्हाला 200 पैकी 66 मार्क फक्त मिळवायचे आहेत। इथे तुम्हाला असं नाही की मला महाराष्ट्रातनं पहिलं यायचंय, नाही, तुम्हाला इथे महाराष्ट्रातनं पहिलं नाही यायचंय, पण तुम्हाला रिजेक्ट सुद्धा व्हायचं नाहीये, म्हणजे पूर्व परीक्षा तुम्हाला क्वालिफाय करायची आहे। आणि त्या दृष्टीने तुमचं नियोजन असलं पाहिजे, वेळेचं नियोजन असलं पाहिजे। तुम्हाला पात्र होण्यासाठी, मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी जेवढा वेळ आणि जेवढा अभ्यास लागतो तेवढाच करायचा आहे आणि राहिलेला संपूर्ण वेळ हा नियोजन करून तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी यूज करायचा आहे, युटिलाइज करायचा आहे। म्हणजे जास्तीत जास्त वेळ हा तुम्हाला कुठे द्यायचा आहे तर मुख्य परीक्षेला द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिमचा अभ्यास हा सिलेक्शनसाठी करायचा नाही तर रिजेक्ट होऊ नये, म्हणजे मी या स्पर्धेमधनं बाहेर पडू नये याच्यासाठी व्हायला पाहिजे। आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रिलिम परीक्षा ही गाळणी परीक्षा आहे आणि त्याचा मेन्स आणि मुलाखतीला काहीही संबंध नाही, बरोबर आहे। पूर्व परीक्षेचा हेतू हा असला पाहिजे की माझं रिजेक्शन व्हायला नको। तर नक्कीच पूर्व परीक्षा ही विस्तृत असते आणि मुख्य परीक्षा ही गहन असते, म्हणजे प्रिलिम एक्सटेन्सिव्ह आणि मेन्स इंटेन्सिव्ह। दुसरा नियम, विद्यार्थी मित्रांनो, मेन्स आणि इंटरव्ह्यूचा जर टोटल फ्रेमवर्क बघितली तर हीच ती टप्पे असतात, हेच ते टप्पे असतात जे तुम्हाला पदापर्यंत किंवा सिलेक्शन पर्यंत घेऊन जात असतात। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवा की मुख्य परीक्षेचा मोठा पार्ट मार्कांच्या कंपॅरेटिव्हला हा जास्त असतो आणि मुलाखत जी आहे ती जसं MES साठी 50 मार्कांची आहे तसंच तुमच्या राज्यसेवेसाठी ती 100 मार्कांची मुलाखत आहे। पण तुम्ही जर मुख्य परीक्षेसाठी MES बद्दल बोललो तर 400 मार्क तुमचे मुख्य परीक्षेचे आणि 50 मार्क मुलाखतीचे।
म्हणजे 450 मार्क. तसंच राज्यसेवेमध्ये 800 मार्क तुमचे मुख्य परीक्षेचे आणि 100 मार्क मुलाखतीचे, असे 900 मार्क. तुम्ही जर पर्सेंटेज वाईज गेला तर तुम्हाला लक्षात येईल की एकूण जे मार्क तुम्हाला सिलेक्शनसाठी लागतायत मुख्य आणि मुलाखतीच्या, त्याचे 89% मार्क हे मुख्य परीक्षेचे आहे. म्हणजे एकूण अंतिम निवड ही या मुख्य परीक्षेच्या गुणावरतीच आधारित राहील. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जास्त डिवोशन, जास्त एनर्जी, जास्त अभ्यास करायचा आहे. कारण साधारणतः मुलाखत ही फक्त 11% साठीच तुम्ही देत असता किंवा त्याची तयारी करत असता. 79% हे मुख्य परीक्षेचेच मार्क तुमचे सिलेक्शनसाठी उपयोगात येणार आहे. त्याच्यामुळे मेन्सची जी लीड आहे ती तुमची महत्वाची आहे. तिसरा नियम बघा, मेन्सच्या कट ऑफचा विचार करू नका. बऱ्याचदा विद्यार्थी काय म्हणतात की अरे मागच्या वर्षी मेन्सचा कट ऑफ किती लागला. मेन्सचा कट ऑफ विचार करू नका, कारण कट ऑफ साठी वेगवेगळे कन्स्ट्रेंट्स असतात. किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती पोस्ट होत्या त्या परीक्षेसाठी, असा भरपूर पसारा तिकडे असतो. तुम्ही काय लक्षात ठेवायचं की टॉपरला किती मार्क्स होते. डोंट गो फॉर द मेन्स कट ऑफ, गो फॉर द मार्क्स जस्ट कॅप्चर्ड और वी कॅन से दॅट गेन बाय द टॉपरला किती मार्क होते. कारण तुम्ही जर कट ऑफचा विचार केला तर कट ऑफ पेक्षा थोडे जरी मार्क जास्त असेल तुम्हाला, तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतात. कारण एकाच 3 रेशो असतो तिथे 1:3. तर तुम्हाला मुलाखतीला बोलावतात, पण तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूपच कमी असतात. मग अशा वेळेस आपण काय करतो, अरे मी 7 मुलाखती दिल्या, मी 8 मुलाखती दिल्या, मी 3 मुलाखती दिल्या. विद्यार्थी मित्रांनो, मागे झालेली मुलाखत ही तुम्हाला अनुभव देऊ शकते, पोस्ट देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही मुलाखत दिली, चांगली दिली, पण मुख्य मार्क जे आहे, मुख्य परीक्षेचे मार्क, तिथे तुमचा लीड नव्हता, म्हणून तुमची पोस्ट जाऊ शकते त्या केसमध्ये. अशा वेळेस लक्षात ठेवायचं की अगोदर दिलेले इंटरव्ह्यू जे आहेत हे फक्त तुम्हाला अनुभव देऊ शकतात, पोस्ट देऊ शकत नाही. ओके, आता हे जे 3 नियम आहे याच्या व्यतिरिक्तही काही संकीर्ण किंवा ज्याला मिसलेनियस नियम म्हणतो, अटी म्हणतो, शर्ती म्हणतो, त्या आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की क्वालिफाईंग रेशो बघा, पूर्व परीक्षेमधनं मुख्य परीक्षेमध्ये जाण्यासाठी 1:12 किंवा 1:16 असा रेशो असतो. म्हणजे जर 100 जागांची जाहिरात आली तर साधारणतः 1200 विद्यार्थी किंवा 1600 विद्यार्थी, कारण बऱ्याचदा कट ऑफ मधल्या काही कॅटेगरीतले विद्यार्थी क्वालिफाय होत नाही. मग अशा वेळेला एक साधारणतः 1:16 एवढे विद्यार्थी म्हणजे 1600 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यानुसार कट ऑफ लागत असतो. आणि मुख्य परीक्षेमधनं मुलाखती जाण्यासाठी 1:3 किंवा 1:3 असे प्रमाण असतं. म्हणजेच 100 जागांची जर जाहिरात आली तर 300 विद्यार्थी ही तुमची मुलाखतीसाठी पात्र होतील. म्हणजे 100 जागांची जर ऍडव्हर्टाइजमेंट आली तर प्री मधनं मुख्यमध्ये 1600 विद्यार्थी, हायर एंडला आपण पकडूया, आणि मुलाखतीसाठी 300 विद्यार्थी हे पात्र ठरतात. मग अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्या की टॉपरचा मेरिट जो आहे त्याच्या प्रपोर्शनेट मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतातच. कारण मिनिमम मार्कांचा सुद्धा क्रायटेरिया तिथे दिलेला असतो. कारण अशा बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बेसिकली 1:16 रेशो असून सुद्धा काही विद्यार्थी तिथे पात्र होत नाहीत. म्हणजे 1600 विद्यार्थी प्रत्येक वेळेस असेल असं नाही, किंवा 100 पैकी मुलाखतीला 300 विद्यार्थी असेल असं नाही. बऱ्याचदा ते विद्यार्थी संख्या कमी सुद्धा असते. का? कारण पर्सेंटाईल जर तुम्हाला नसेल टॉपरच्या प्रपोर्शनेट मध्ये तर तुम्हाला मुलाखतीला बोलवत नाही. हे सुद्धा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. त्या टप्प्यावर गेल्यानंतर नाहीतर विद्यार्थी म्हणतात सर मला बोलावलंच नाही, आणि हा तर रेशो असा असायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती पाहिजे. दुसरा अजून महत्वाचा नियम बघा, जनरल स्टडीज मध्ये, जीएस मध्ये बऱ्याचदा करंट अफेअर हा विषय, चालू घडामोडी ज्याला म्हणतो आपण, तो विषय दिलेला असतो. तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये, की जे जीएस विषयामध्ये जे सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बरोबर आहे, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, तर तुमचं जे जनरल स्टडीजशी रिलेटेड सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मधले जे चालू घडामोडी आहे, आता लेटेस्टच्या नजीकच्या काळामध्ये ज्या करंट अफेअरच्या घडामोडी आहे त्याच्यावरतीच प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तेच प्रश्न विचारल्या जातात. असं नको व्हायला की करंट अफेअर मध्ये मी सगळंच वाचतोय. बऱ्याचदा तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही की हा प्रश्न जिओग्राफीचा होता की करंट अफेअरचा होता. ओके, तर तेच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा बघा, डिस्क्रिप्टिव्ह मागच्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. हे काही नियम खूप महत्वाचे आहेत.
मेन्सचा पेपर सोडवताना 8 प्रश्न तिकडे दिलेले असतात, त्याच्यापैकी 5 तुम्हाला सोडवायचे असतात आणि 5 पैकीही प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी एक फ्लो दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हे तुम्हाला ओळीनेच सोडवायचे असतात. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 आहे आणि त्याच्यामध्ये ABCDEF आहे क्वेश्चन, 6 क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही ए सोडवला, नंतर काहीतरी दुसऱ्यामधला एखादा क्वेश्चन सोडवला, नंतर पहिल्यामधला परत तिसरा सोडवला, सी सोडवला, असं चालत नाही. ते क्वेश्चन पेपर जे आहे तुमचे उत्तर चेक केल्या जात नाही. मग बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी पडतात आणि ते जेव्हा कॅल्क्युलेशन करतात तेव्हा वेगळे मार्क दिसतात आणि आयोगाने चेक केलेलं ते काहीतरी वेगळंच दिसतं. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावरती एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे, तो तुम्ही बघून घ्या. मी स्पेशली अभियांत्रिकी सेवेबद्दल बोलतोय. त्यानंतरचा नियम जो आहे विद्यार्थी मित्रांनो, की प्रोफाईल. जेव्हा आपण आयोगाची परीक्षा देतो किंवा त्याच्यासाठी पात्र होतो तर सुरुवातीला आपल्याला आपला प्रोफाईल तयार करायचा असतो. मग अशा केसमध्ये काय होतं की घाईघाईने फॉर्म भरायचा आहे आणि जस्ट घाईमध्ये मी काय केलं, माझा काहीतरी प्रोफाईल तयार केला, त्याच्यामध्ये काहीतरी थातूरमातूर मी माहिती भरली, माझं नाव किंवा गावाचं नाव, कुठलं तरी जिल्हा, आता मी पुण्यात आहे तर मी पुण्याचा ॲड्रेस टाकून दिला. तर प्रोफाईलमध्ये खूप साऱ्या घाईघाईने टाकलेल्या ज्या गोष्टी असतात त्या किचकट बनतात. कधी? तुमच्या मुलाखतीच्या वेळेस. कारण प्रोफाईलला मुलाखतीमध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे तिकडे, कारण तुमच्या प्रोफाईलवरनच तुमची मुलाखत ही होत असते. अशा वेळेला प्रोफाईल तयार करताना सुद्धा इनिशियल स्टेजला सुद्धा तुम्ही खूप काळजी घेणं अपेक्षित असतं. बऱ्याचदा ह्या प्रोफाईलला एडिट करायला तुम्हाला चान्स मिळतो, तर तिथे सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी अपडेट असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये येतं की सारखे गुण मिळाले तर काय होतं, तर हे सुद्धा आयोगाचे नियम याच्यासाठी दिलेले आहेत की समान गुण असेल तर मग काय बघायचं. बऱ्याचदा काय होतं की 2 विद्यार्थ्यांना सारखे गुण मिळतात मुख्य आणि मुलाखतीमध्ये आणि सिलेक्शन कुठल्या तरी एकाच विद्यार्थ्याचं होतं. तर आपल्याला माहिती आहे त्या केसमध्ये जो सिनियर सिटीजन असतो, म्हणजे जो विद्यार्थी वयाने मोठा असतो, त्याचा नंबर पहिला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे नियम आहे, ह्या शर्ती आहेत, ह्या पहिलेच माहिती करून घ्या. कारण नंतर माहीत झाल्या तर त्याचा त्रास जास्त होतो, कारण आपण अभ्यास करून तिथपर्यंत गेलेलो असतो. वेटिंग लिस्ट असते का, वेटिंग लिस्टचं ड्युरेशन काय असतं, हे नियम विद्यार्थी मित्रांनो आत्तापासूनच समजून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे नियम तुम्हाला नुसते माहिती नाही तर ते समजले असले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते मान्य असले पाहिजे, तरच तुम्ही या MPSCच्या खेळामध्ये सहभागी व्हा. खेळात जिंकायचं असेल तर मैदानात टिकून राहायचं असतं. येणारं मैदान हे आपलं वाट बघत असतं आणि अपयशाच्या काळात जिंकण्यापेक्षा मैदानात राहणं, मैदानात टिकणं हे ध्येय तुमचं असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यश येतं आणि जातं. त्याला जेव्हा यायचं असतं तेव्हा ते येतच. करावे बेधुंद प्रयत्न, विसरून जावे अपयशाच्या खेळात. किती मजा येईल जेव्हा यश आपल्याला शोधत येईल बेभान होऊन. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना याची लिंक शेअर करा. अधिक माहितीसाठी 788 781 1411 या क्रमांकावरती कॉल करा आणि कुठल्याही बॅचची आणि टेस्ट सिरीजची माहिती घ्या. धन्यवाद.